इथं काय झालंय माहितीये का, मला माहिती मिळाली, इथं जो तो चोंबडेपणा करायला लागलाय. इथं 2 आमदार येतात, ते सांगतात आमचीच माणसं घ्यायची. इथं केंद्रात सत्ता आमची आहे, महाराष्ट्रात सत्ता आमची आहे. इथं आम्हीच आमदार आहोत, आमचीच लोक घ्यायची, आमचीच यादी घ्यायची. अरे काय आमची? तिथं उरणला तुम्ही घेणार मेळावा, कशाला? उरणच्या लोकांचा. तिथं अजून कोण घेणार? पनवेलला मेळावा, दुसरे आमदार पनवेलची लोक. अरे आमच्या 10 गावाच्या किंवा 15-18 गावांचा विचार कोण करणार? कुठलं तरी घेणार 27 गाव, आजूबाजूचे बाहेरचे लोक, दिगाटी पिगाटी असू दे, मी त्यांच्याविषयी बोलत नाही. सगळ्यांना घ्यायचे आपल्याला कामाला. आम्ही बोलतो ना, आम्ही तेवढ्या कोत्या म्हणायचे नाही, पण पहिला प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे. होतंय काय? इथं मान्य गणेशजी नाईक येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या. इथं श्रीरंग बारणे येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या. इथं प्रशांत ठाकूर येतात, ते सांगतात आमच्या पोरांना घ्या. इथं महेश बालदी येतात, ते सांगतात आमच्या पोरांना. पोरांना तुमच्या घ्यायच्या, मग आमच्या पोरांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या नुसत्या. हे विमानं काय उडताना नुसती बघायची आम्ही? ह्या विमानतळामध्ये पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला मिळालं पाहिजे. या आजपासून आमची भूमिका आहे. नसेल तर आजपासून आम्ही तुमच्या विरोधात इथं ठोस भूमिका घेऊ. आणि मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण तुम्हाला कसं काय, तुम्ही 2029 आजच आव्हान देतो, कसं निवडून येतात? तुमच्याकडे प्रचंड आर्थिक प्रचंड पैसा आहे, सगळं होत नाही. एक ना एक दिवस गर्वाचं घर खाली होतं, एवढं लक्षात ठेवा.